राम राम. माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या निफ्टी आणि त्याबरोबरच सेन्सेक्सची सुद्धा एक्सपायरी आहे. पण आज जे काही कामकाज पाहायला मिळालं ना, याला म्हणतात बुल मार्केटची कमाल. मार्केट गेले 2-3 दिवस झालं कन्सोलिडेशन किंवा थोडंफार प्रॉफिट बुकिंग आपण पाहतोय. पण गेल्या काही दिवसांपासून आपण हे पाहतोय की मार्केट तेजीचं आहे किंवा बुलिश मार्केट ज्याला आपण म्हणतो. त्या बुल मार्केटमध्ये काय होतं, 1-2 दिवस कन्सोलिडेशन किंवा एखाद दुसरा दिवस प्रॉफिट बुकिंग होतं आणि त्यानंतर एक शार्प रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आता ही रिकव्हरी एक्सपायरीला येणं अपेक्षित असतं बऱ्याच जणांना, परंतु उद्याची एक्सपायरीच्या अगोदरच ही जी काही रिकव्हरी आलेली आहे, अगदी 12:30-12पर्यंत जे मार्केट डाऊन साईडला दिसत होतं, निगेटिव्ह होतं, त्यानंतरची ही मुवमेंट आहे. आणि जर तुम्ही रेग्युलर मार्केट पाहत असाल किंवा त्याला डोळे उघडे ठेवून पाहत असाल, सगळ्यात महत्त्वाचं तर तुमच्या हे लक्षात आलेलं असेल. कारण का मार्केटमध्ये बऱ्याच वेळा अशी सिच्युएशन येते की डायव्हर्जन पाहायला मिळतं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी काय असते, शक्यतो हे जे डायव्हर्जन असतं ना, त्यामध्ये निफ्टी असते पॉझिटिव्ह आणि बँक निफ्टी असते निगेटिव्ह. आणि ऑब्व्हियसली निफ्टीमध्ये 50 स्टॉक आहेत आणि बँक निफ्टी फक्त बँकिंग स्टॉकवरती चालते. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, बँक निफ्टीची मुवमेंट जर असेल ना, तर बँक निफ्टी मुवमेंट फास्ट जे डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनला जास्त मुवमेंट देऊ शकते. परंतु असं खूप कमी वेळा पाहायला मिळतं की निफ्टी निगेटिव्ह आहे आणि बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नसाल तर जॉईन करून घ्या. अगदी दुपारी 1:30च्या आसपास मी एक मेसेज केला होता की बँक निफ्टी तर सस्टेन करते वरती, म्हणजे त्या मेसेजच्या पाठीमागचा सारांश सांगतो. बँक निफ्टी जर सस्टेन करते ना 48,000च्या जवळ आणि तिथे काहीही दिसत नव्हतं की बँक निफ्टीमध्ये आता प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, तर मग दुसरं महत्त्वाचं कारण काय असू शकतं किंवा दुसरी महत्त्वाची शक्यता काय असू शकते, तर निफ्टी त्या दिशेने जाऊ शकते. आणि ते अगदी इथे जाताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी याच कॅन्डलच्या वेळेसचा मी मेसेज केला होता. मेसेज करण्याचं कारण आपण एक्सप्लेन करू त्यावेळेस सांगेल मी तुम्हाला. तर त्यावेळेस 1:40 आसपास काहीतरी मेसेज केलेला होता, ही कॅन्डल होती ती. आणि त्यानंतर अगदी 280-300च्या आसपास असलेलं मार्केट 480पर्यंत जाताना पाहायला मिळालेलं आहे. अगदी 500 म्हणजे नवीन हाय बनताना निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आता उद्या आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो, मग तो सेन्सेक्सचा एक्सपायरीचा असू द्यात किंवा निफ्टी आणि बँक निफ्टीचा असू द्यात. त्या अगोदर आज काय झालं हे समजून घेऊया. पण आज हा जो सेशन झालेला आहे फर्स्ट हाफ ज्याला आपण म्हणतो ना, तो खूप व्होलेटाईल झालेला आहे. आता याच्यामध्ये 2 ते 3 वेळा तुम्हाला नक्की संधी मिळालेली आहे. पहिली पुटची संधी जी आपल्याला होती ना, ती खरं तर ही ट्रेंड लाईन काल आपण जी डिस्कस केलेली होती ना, या ट्रेंड लाईनला जर रिजेक्शन घेतलं असतं तर इथे एक चांगला पुटचा ट्रेड बनला असता. इथे नक्कीच बनला नाही. म्हणजे 2 संधी होत्या. एक होतं 280 ब्रेक करताना किंवा या ट्रेंड लाईनला रिजेक्शन करताना. 280ला पहिला ट्रेड मात्र परफेक्ट बनला होता. पण काय झालं, ही हॅमर बनली आणि त्यानंतर तुमचा स्टॉप लॉस गेला. नक्कीच इथे एसएल गेला असेल जे लेवलवरती काम करतात किंवा 280 ब्रेक झाल्याच्या नंतर 230साठी. पण सेकंड टाईम मार्केटने काय केलं, इथं आलं, होल्ड केले, सस्टेन केलं आणि मग 280 ब्रेक केलेला आहे. तर इथे 230पर्यंतचं टार्गेट तुम्हाला मिळालं असेल किंवा हा स्टॉप लॉस गेल्यामुळे तुम्ही पुटमध्ये नसाल बसला, काही हरकत नाही. परंतु त्यानंतर कॉलसाठीच्या 2 ते 3 वेळा संधी मिळाल्या. पहिली संधी काय होती, हा डबल बॉटम फॉर्मेशन याचा ब्रेकआउट आला, नक्की तुम्हाला संधी होती आणि त्या पद्धतीचा इथे एक कॉलचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो. मी इथे नक्कीच केलेलं नाही आहे. मग इथे काय झालं, हा जो हाय बनलेला होता किंवा हा जो झोन बनताना दिसत होता, मी वेळोवेळी का समजून सांगतोय तुम्हाला, कारण लाईव्ह मार्केटमध्ये लेवलला कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. 230 ही जी लेवल आहे, गेले कित्येक दिवस आपण त्या लेवलविषयी चर्चा करतो आणि आज अगदी परफेक्ट त्याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे मार्केट कोणतंही असू द्यात, बुल असू द्यात, बेअर असू द्यात, साईडवेज असू द्यात, लेवल शिवाय दुसरं महत्त्वाचं काहीच नाही मार्केटमध्ये. हा, एखाद्या दिवशी न्यूजने तुमच्या लेवल फेल होऊ शकतात, स्टॉप लॉसही जाऊ शकतात कधीमध्ये, तुम्ही 100% वेळा बरोबर येऊ शकत नाही. परंतु लेवलला जर आधारित काम केलं तर नक्कीच तुम्हाला चांगला बेनिफिट त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सगळेजण व्हिडिओ पाहत आहेत परंतु कमेंट आणि लाईकमध्ये खूप कंजूशी करत आहे. त्यामुळे काय होतं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत नाही. तर आता ही तुमची जबाबदारी आहे, कमेंट आणि लाईक करा. जर ही माहिती योग्य वाटत असेल आणि बरोबर वाटत असेल तर कमेंट आणि लाईक करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचू शकतो. पहिली संधी या ठिकाणी होती. दुसरी नक्कीच ही जी लेवल होती ती ब्रेक होताना, म्हणजे खरं तर 280च्या आतमध्ये ज्यावेळेस मार्केट येत होतं ना, इथे दुसरी संधी होती आणि याच लेवलला आम्ही कॉलचा ट्रेड घेतला होता. तो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल. आणि मग त्यानंतरची ही जी मुवमेंट आहे, बरं, ही डबल बॉटमची असू द्यात किंवा
हा जो झोन आहे तो ब्रेक होताना असू देत, ही संधी जरी संपली असली किंवा तुमच्या हातून सुटली असली तरी महत्त्वाचं काल काय डिस्कशन केलेलं होतं, ही ट्रेंड लाईन जी महत्त्वाची आहे. मी काय डिस्कस केलं तर जर इथे फ्लॅट ओपन होऊन वरती जाते तर ब्रेकआउट तुम्हाला 400च्या आसपास येईल, पण ही ट्रेंड लाईन जर तुम्ही एक्सटेंड केली तर या ठिकाणी म्हणजे अगदी 360 370च्या आसपास तुम्हाला एक नवीन ब्रेकआउट पाहायला मिळत होता या ट्रेंड लाईनचा, आणि तिथून सुद्धा जवळजवळ 100 पॉईंटची रॅली तुम्हाला शेवटच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये पाहायला मिळाली असती. आणि याच्यामध्ये ऑप्शनचे प्रीमियम भरमसाठ वाढलेले आहेत. म्हणजे अगदी या ठिकाणी जो ट्रेड घेतला होता ना आउट ऑफ द मनी 30 रुपयांच्या आसपास, 30 35 40 जे काही प्राईसला मिळालं असेल, कारण का मुवमेंट फास्ट होती, तो 150 होताना पाहायला मिळाला. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 पट मुवमेंट, आणि इथून पुढे ज्यांनी घेतलं ना त्यांना ही 2 ते 3 पट मुवमेंट अगदी आरामात मिळालेली असणार आहे. खरं तर खूप वेळ घेतला, पहिले 5 मिनिट एवढा वेळ आपण घेत नाही नॉर्मली, पण हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण काही ही मुवमेंट गेल्याच्या नंतर सगळे जागे होतात आणि काय करतील आता उद्या एवढ्या मोठ्या मुवमेंटसाठी किंवा परवा एखाद्या दिवशी एवढ्या मोठ्या मुवमेंटसाठी ट्रेड करतील, आणि त्यावेळेस खरं तर 30चा 45 50 असाच होणार असतो. 30चा तुम्हाला 45 ते 50 होणार असतो, आणि मग त्या दिवशी तुम्ही 150ची वाट पाहता. म्हणजे हे जे काही 30% 50% 40% मूव भेटते ना, ती कॅप्चर न करता तुम्ही 3 पट 4 पट होण्याची अपेक्षा ठेवता आणि मग तो झिरो करून घेता. तर या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. लेवल बरोबर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट किंवा कोणत्या दिवशी ट्रेड होल्ड केलं पाहिजे, कोणत्या दिवशी प्रॉफिट बुक केलं पाहिजे, कोणत्या दिवशी स्टॉप लॉस ट्रेल केलं पाहिजे, हे समजणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण काही या ब्रेकआउटनंतर तुम्हाला महत्त्वाचा ब्रेकआउट होता इथे, ही ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट. पहिला इथे ट्रेड प्लॅन केला, इथे आल्याच्यानंतर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल केला आहे, त्यानंतर इथे स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे, आणि इथे किंवा मग तुम्ही पिरॅमिडिंग करू शकता. आता उद्या महत्त्वाचं काय असू शकतं, ज्या पद्धतीने मार्केट क्लोज झालेलं आहे, म्हणजे अगदी 22,480च्या फायनल क्लोजिंग 470च्या आसपास आहे. उद्यासाठी बेस्ट सिनेरिओ काय असू शकतो, मार्केट फ्लॅट ओपन होऊन खाली किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन इथे म्हणजे 22,400च्या आसपास येऊन जर मार्केट सपोर्ट घेऊन डबल बॉटम किंवा हॅमर कॅन्डल किंवा बुलिश फॉर्मेशन बनवतं ना, तर हा बेस्ट सेटअप असू शकतो. उद्यासाठी सुद्धा बाय ऑन डिप्स आहे. जर मार्केटमध्ये फॉल येतोय जाऊ द्यात, काही फरक पडत नाही, एक दिवस नाही ट्रेड केले नाही, किंवा मग अगदीच 380 किंवा 360पर्यंत 330पर्यंत सुद्धा सपोर्टच आहेत मार्केटमध्ये, लक्षात घ्या. म्हणजे ही जी लेवल आहे 360 375च्या आसपास असेल किंवा इथे 330च्या आसपास असेल, इथपर्यंत ॲटलिस्ट 330 ब्रेक होईपर्यंत तुम्ही कोणत्याही पुटच्या पोझिशनमध्ये बसायचं नाही आहे. इथे मग डबल बॉटम इथे बनू शकतो, इथे बनू शकतो किंवा इथे बनू शकतो. डबल बॉटमच का सांगतोय, कारण का तो सगळ्यांच्या लक्षात राहणारं फॉर्मेशन आहे. बाकीचे इतरही फॉर्मेशन बनू शकतात, कोणतंही बुलिश फॉर्मेशन हे लक्षात ठेवायचं. तर इथे तुम्ही बाईंगची पोझिशन बनवू शकता, आणि मग उद्या एक्सपायरी आहे म्हणून 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस 1:2 1:3 हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आता दुसरं सिनेरिओ काय होतं, मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती जायला सुरुवात करते, तर इमिजिएट ट्रेडमध्ये बसायचं नाही आहे. उद्यासाठी महत्त्वाची लेवल असणार आहे 22,520 या लेवलवरती फोकस करायचा आहे. जोपर्यंत मार्केट ही लेवल ब्रेक करत नाही ना, तोपर्यंत कॉलमध्ये बसायचं नाही. इथे अजून एक पुटची संधी मार्केटमध्ये, दुसरं कुठेही पुटची संधी नसली तरी या लेवलच्या आसपास एक पुटची संधी असू शकते. कारण का 500 1000 या ज्या लेवल आहेत ना, त्या सायकोलॉजिकली खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे किंवा थोडंफार गॅपअप होतं आहे आणि एखादी शूटिंग स्टार असेल किंवा कोणतंही बेरिश फॉर्मेशन डबल टॉपसारखं कोणतंही बेरिश फॉर्मेशन बनवत असेल ना, तर 522-25 हा स्टॉप लॉस लावून तुम्ही इथे एक पुटची संधी घेऊ शकता. फक्त एक लक्षात घ्यायचं, लगेच पहिलीच कॅन्डल बनते म्हणून घ्यायचं नाही, फॉर्मेशन बनलं तरच. आणि मग त्यानंतर तुमचं जे टार्गेट असणार आहे ते 430पर्यंत तुम्ही ठेवू शकता. 430 ब्रेक झाल्याच्या नंतर 380 360 छोटे छोटे आहेत, परंतु तेच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त काही वेगळं नाही आहे. म्हणजे उगेच मोठं टार्गेट घ्यायचं म्हणून त्याच्या पाठीमागे धावायचं नाही. पोटमध्ये क्वांटिटी तुमच्या कमी असल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता अपसाईडचा जो सिनेरिओ राहतो ना, फ्लॅट ओपनिंग नंतर जर मार्केट 520 ब्रेक करते आणि सस्टेन करते, म्हणजे इथे सस्टेन करून ब्रेक करते किंवा याच्यावरती ब्रेक करून थोडा वेळ सस्टेन करते, नक्कीच कॉलची पोझिशन घ्या. 22,560 हे तुमचं पहिलं टार्गेट, आणि जे आपलं विकलीसाठी पेंडिंग टार्गेट आहे त्या टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. तो आहे 22,631 ही जी लेवल आहे ना, त्या लेवलसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. 22,630 उद्या एक्सपायरी आहे, जर ब्रेक झालं तर 22,700 सुद्धा पाहायला मिळू शकतं. पण मी जसं काल बँक निफ्टीसाठी सांगितलं होतं, बँक निफ्टीमध्ये लेवल मोठे दिसत आहेत, पण आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत 48,050साठी. अगदी तसंच उद्यासाठी सुद्धा सांगतो, जास्तीत जास्त आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत 22,631साठी. जर त्याच्यावरती ब्रेकआउट येतो तर एक्सपायरीचा एखादा मग 5-10 रुपयांमध्ये मिळणारा कॉल, ज्याला आपण हिरो झिरो म्हणतो, तो ट्रेड प्लॅन करू शकतो. पण कधी जर मार्केट 1.5-2 नंतर 22,600च्या वरती सस्टेन करते तरच आपण 22,700साठी जाणार आहोत, अदरवाईज नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आता त्या अगोदर एक सेन्सेक्सची पण उद्या एक्सपायरी आहे, फक्त त्याच्या लेवल महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये आता जे एक्सप्लेन केलेलं आहे ते
सेम आहे निफ्टी आणि सेन्सेक्ससाठी. म्हणून उद्या सेन्सेक्समध्ये नवीन हाय बनताना पाहायला मिळू शकतो. अगदी छोटासा वरती राहिलेला आहे थोडा 22,210, म्हणून तीच लेवल उद्यासाठी महत्त्वाची ठेवायची आहे. सॉरी 22 म्हणतो आहे, 74,210 ही लेवल ब्रेक झाल्याशिवाय कॉलमध्ये जायचं नाही आहे. ॲटलिस्ट 74,210 ब्रेक होऊ द्यात, मग ती फ्लॅटने होऊ द्यात किंवा गॅपअपने होऊ द्यात, परंतु याच्यावरतीच आपल्याला एक्सपायरीचा ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो. मग त्यानंतर अगदी खुलेलेले आकाश ज्याला आपण म्हणतो 74,500 असू शकतं किंवा 74,750 पर्यंतच्या लेवलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आणि इथपर्यंत ॲटलिस्ट ती लेवल आहे 73,850 हा जो झोन आहे ना 50 पॉईंटचा, इथपर्यंत ॲटलिस्ट बाईंगची संधी शोधायची आहे. बेस्ट बाईंग तुमचं इथेच होऊ शकतं. पण कधी जर मार्केट सुरुवातीलाच फ्लॅट ओपनिंग होऊन खाली येते किंवा गॅप डाऊन ओपनिंग होऊन खाली येते ना 74,800, तर तुम्हाला एक चांगली संधी मिळू शकते. 74,800च्या खाली तुम्ही छोट्या मोठ्या क्वांटिटीमध्ये पुटचा विचार करू शकता. फक्त स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि स्टॉप लॉस ट्रेल करत चालायचं आहे. मग 200 पॉईंट 600 असेल किंवा त्याच्याही खाली अगदी 73,300 पर्यंतचा प्रवास तुम्ही पाहू शकता. परंतु सेन्सेक्समध्ये किंवा निफ्टी, बँक निफ्टी इथे पुटमध्ये क्वांटिटी कमी ठेवायच्या आहेत आणि स्टॉप लॉस ट्रेल करून छोटा मोठा काही जो प्रॉफिट असेल तो बुक करत राहायचा आहे. आता बँक निफ्टीमध्ये पहा, बँक निफ्टीमध्ये नॉर्मली जे होते काही दिवसापासून कन्सल्टेशन, एक मुवमेंट, पुन्हा कन्सल्टेशन, तेच आजही होताना पाहायला मिळाले. अगदी फास्ट मुवमेंट आलेली आहे. पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्येच खूप फास्ट मुवमेंट आणि पूर्ण दिवस जो ज्याला एक्सपायरी म्हणतो ना, तो एका रेंजमध्ये घालवला आहे. पुन्हा छोटं मोठं प्रॉफिट बुकिंग, परंतु याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडरला काहीही जास्त मिळालेलं नाही आहे. आणि फायनली 47,965 म्हणजे जवळजवळ 48,000च्या आसपास येऊन बंद झालेला आहे. दोनच लेवल महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. एक आहे 47,700 ते 800, जवळजवळ 100 पॉईंटचा झोन आहे, हे लक्षात ठेवा. 47,700 ते 800 हा एक महत्त्वाचा झोन आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे इथपर्यंत ॲटलिस्ट तुम्ही बाईंगची संधी शोधणार आहात. हे छोटं मोठं प्रॉफिट बुकिंग होऊन इथे मार्केट या पद्धतीने जाऊ शकतं किंवा मार्केटला वरती 48,150 ही लेवल ब्रेक करू द्यात. 48,150 ही लेवल ब्रेक करू द्यात, त्यानंतरच ट्रेड प्लॅन करा. मध्ये मग रेंज प्ले करायची असेल 100-150-200 पॉईंटसाठी तर तुम्ही करू शकता, अदरवाईज काही करायचं नाही. 48,150च्या वरती मग तुम्ही 48,500 आणि 48,800 सुद्धा पाहू शकता. परंतु गेल्या काही दिवसापासून बँक निफ्टीचं जे बिहेवियर राहिले त्याप्रमाणे मुवमेंट, कन्सल्टेशन कदाचित 400-500 पॉईंटमध्येच, म्हणजे खाली 47,700 47,800 असेल आणि वरती 48,300-400 या रेंजमध्येच मार्केट अपसाईड डाऊनसाईड करू शकते 1-2 दिवस आणि मग मोठी मुवमेंट आहे. परंतु आपण लेवल घेऊन तयार असलं पाहिजे. हां, जर 47,700 ब्रेक होते ना तर पुन्हा एकदा तुम्हाला 47,400 येताना पाहायला मिळू शकतात. मग या 300-400 पॉईंटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता, पण स्ट्रिक्टली स्टॉप लॉस असला पाहिजे. 30 ते 35 पॉईंटचा स्टॉप लॉस, 1:2, 1:3 या पद्धतीचं टार्गेट आणि त्याच्यानुसारच आपल्याला काम करायचं आहे. शुक्रवारी सुट्टी आहे, त्याच्यामुळे उद्या थोडं सावध ट्रेड करा, कारण का शेवटी जर रॅली आली सुरुवातीला तर प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकतं. आणि निफ्टीमध्ये पुन्हा एकदा सांगतो, तर निफ्टीमध्ये शक्यता काय आहे, जर गॅपअप मार्केट झालं ना तर कन्सल्टेशनमध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण का आज एवढे मोठे मुवमेंटनंतर एक्सपायरीला शक्यतो मार्केट कन्सल्टेशनमध्ये नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. हे लक्षात घेऊनच उद्यासाठी ट्रेड प्लॅन करायचे आहेत. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.